पुण्यात स्वामिनी म्युझिक अकॅडमीचा विश्वविक्रम 115 गायकांकडून 54 तासात 575 गाणी सादर. एक्सलन्स इंग्लंड आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं गौरव, मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचा भव्य सत्कार संपन्न. तर आज 26 मार्च म्हणजे प्रथमच तुम्हाला सांगते की आज माझा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य म्हणा किंवा परमेश्वराची योजना म्हणून हा कार्यक्रम नेमका या दिवशी सादर होतोय पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथे. आम्ही 115 गायकांना घेऊन सलग नॉनस्टॉप 54 तास 575 गाण्याचा एक्सलंट इंग्लंड हा वर्ल्ड रेकॉर्ड केला. हे सगळं आयोजन केलेलं आहे आणि मला सपोर्ट केलेला आहे आमच्या व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज या कंपनीने आणि व्हॅलेंटिना वुमेन्स इम्पॉवरमेंट यांनी. तर आमच्या आबासाहेब चोरगे, बांदल सर आणि पवार सर यांचा मला सदैव पाठिंबा असतो आणि त्यांच्या ह्या तीन देविया म्हणजे सुषमाताई, अश्विनीताई आणि आमच्या जयश्रीताई, तर ह्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर खूप छान कार्यक्रम आहे. मित्रो, आमच्या अभिनेत्री आणि गायिका पुष्पाताई चौधरी यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला आणि एक विक्रम त्यातून प्रस्थापित झाला. तो 575 गाणी 54 तासात आणि 115 गायकांच्या माध्यमातून त्यांनी हा रेकॉर्ड केलेला आहे. निश्चितच अनेक या माध्यमातून नवीन नवीन गायकांना या रेकॉर्डमध्ये सहभागी होता आलं आणि एवढ्या गायकांना एकत्र आणून अशा प्रकारचा विक्रम स्थापन करणे सोपी गोष्ट नाही, पण ताईंनी अहोरात्र मेहनत घेऊन हा विक्रम प्रस्थापित केला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्रातील तमाम गायकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असंच वर्ल्ड रेकॉर्ड दिवसेंदिवस घडत जावं या त्यांना शुभेच्छा देतो. स्वामिनी म्युझिक अकॅडमी यांचं खूप खूप कौतुक, कारण यांनी 54 तासात 115 गायकांनी 575 मराठी आणि हिंदी गाणी मिळून हा जो काय नवीन विक्रम साध्य केलेला आहे याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पुष्पा चौधरींचं विशेष कौतुक, कारण त्यांचा ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. माझ्यासाठी त्या माझ्या लाडक्या मनीमावशी आहेत कारण त्यांनी देव माणूस मध्ये ते कॅरेक्टर साध्य केलं आणि त्यानंतर माझ्या अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतही त्यांनी रोल केला. इतकी पॉझिटिव्ह बाई, इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा मी पाहिलेली नाही आणि मला त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला मला येता आलं हे माझं सौभाग्य आहे.